नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की इंदू खूप टेन्शनमध्ये तिच्या खोलीत बसलेली असते. तेव्हाच आता तिथे सुशीला येते आणि इंदूजवळ येऊन बसते आणि तिला आवाज द्यायला लागते. मात्र इंदूचं सुशीलाच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नसतं. तेव्हा सुशीला इंदूला अजून आवाज द्यायला लागते. तेव्हा इंदू एकदम दचकते आणि सुशीलाकडे बघून म्हणते की आत्या, काय झालं गं? तेव्हा सुशीला म्हणते की तुझ्याशी कसं बोलावं तेच कळत नाही आहे गं. म्हणजे बोलावं की नाही तेही समजत नाही आहे, आणि बोलले तर तुला असं वाटेल की आत्या किती स्वार्थी विचार करते. यावर इंदू सुशीलाला म्हणते की आत्या, काय ते स्पष्ट बोल. यावर सुशीला म्हणते की म्हणजे आता गोपाळ महाराज अचानक गेले तर सगळं घर हदरलंय. मला पण धक्काच बसलाय. पण माझं आईचं काळीज आहे ना गं. त्या कोर्टात करिश्माबरोबर काय होईल या विचाराने झोप पण लागत नाहीये. जीव कावराबावरा होतोय बघ. तुला या सगळ्यात वेळसुद्धा नाही मिळाला या केसवर काम करायला. आणि ती खूपच आता इमोशनल होते आणि म्हणते की आता काय होईल माझ्या लेकराचं. तेव्हा इंदू सुशीलाचा हात हातात घेत म्हणते की आपली करिश्माताई निर्दोष आहे ना. बस मग काळजी करू नकोस. विठुराया आपल्या पाठीशी आहे. त्याची दरबारी जर न्याय असेल ना तर करिश्माताई सुखरूप घरी परत येईल. हे ऐकून सुशीलाला जर आता बरं वाटतं. तर यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की कोर्टात जज साहेब कोर्टाच्या कामकाजास सुरुवात करण्याचा आदेश देतात. तेव्हा आता ते सरकारी वकील म्हणतात की मोहितराव खून प्रकरणात करिश्मा दत्तोबा शेलुरकर वय वर्ष 26 या मुख्य आरोपी आहेत आणि हा गुन्हा त्यांनीच केला हे सिद्ध करण्यासाठी एकमेव साक्षीदार सुरेश मिटकर यांना मी कोर्टासमोर बोलावे इच्छितो. तेव्हा जज साहेब आता परवानगी देतात. तेव्हा तो मिटकर आता विटनेस बॉक्समध्ये येतो. तेव्हा ते सरकारी वकील मिटकरला विचारतात की तर मिटकर, तुम्ही मोहितराव बोडके पाटील यांचा खून होताना पाहिलं आहे बरोबर? आणि ते करिश्माकडे हात करत म्हणतात की नीट बघा, यांनीच केलं आहे का खून मोहितरावचा? तेव्हा मिटकर करिश्माकडे बघत म्हणतो की हो हो, यांनीच तर केला त्यांचा खून. तेव्हा हे ऐकून सगळेजण खूप टेन्शनमध्ये येतात. तर करिश्मा तर खूप घाबरून जाते आणि ओरडायला लागते की अहो, हा खोटं बोलतोय हा माणूस. तेव्हाच आता जज साहेब म्हणतात की आरोपीने साक्षीदारास बोलू न देणे हा कोर्टाचा अवमान मानला जाईल. तेव्हा आता करिश्माच्या वतीने इंदू बोलायला लागते आणि म्हणते की सॉरी माय लॉर्ड, भावनेच्या भरात बोलली ती. असं पुन्हा नाही होणार. आणि ती करिश्माला खुणावूनच गप्प राहायला सांगते. तर यानंतर ते सरकारी वकील आता मिटकरला म्हणतात की तुम्ही बोला. तेव्हा तो मिटकर सांगतो की मोहितराव पाटलांच्या डोक्यात रॉड घातला आणि खून केला त्यांचा. मी माझ्या डोळ्यांनी बघितले. यानंतर जज साहेब आता इंदूला म्हणतात की ॲडव्होकेट इंद्रायणी, आता तुमची टर्न. तेव्हा आता इंदू मिटकरजवळ येते आणि त्याच्याकडे बघायला लागते आणि म्हणते की सुरेश मिटकर बरोबर? तर तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही करिश्माला मोहितरावांच्या डोक्यावरती वार करताना खिडकीतून पाहिलं. तेव्हा मिटकर म्हणतो की बरोबर. यावर इंदू म्हणते की बरं मला सांगा की वार झाल्यावरती त्याच्या डोक्यातून रक्त निघालं असेल ना, ते खाली कोसळून पडले असतील. यावर मिटकर काहीच उत्तर देत नाही. तेव्हा इंदू म्हणते की साधारण किती वाजले होते तेव्हा? तेव्हा मिटकर म्हणतो की मला एक्झॅक्ट टाईम नाही आठवत. घड्याळ कोण बघत बसेल त्यावेळेला? यावर इंदू म्हणते की हो, ते पण आहेच म्हणा. आणि ते आता करिश्माजवळ येत म्हणते की तर करिश्माने मोहितरावाच्या डोक्यात रॉड घातला. मोहितराव आता तडपडत खाली पडले आणि ही तिथून पळाली बरोबर? यावर मिटकर म्हणतो की हो बरोबर आहे मॅडम, पुन्हा पुन्हा काय तेच विचारत आहात? तेव्हा इंदू म्हणते की बरं मग मला सांगा की करिश्मा पळून गेल्यानंतर मग मोहितराव तडपडत होते का? तेव्हा मिटकर थोडासा घाबरतो आणि म्हणतो की अहो, ते मेले ना. यावर इंदू लगेचच त्यांना उलट प्रश्न करत म्हणते की हो, तुम्हीच तर म्हणाला की तडपडत होते. तेव्हा मिटकर म्हणतो की म्हणजे मरताना माणूस जर आचके देणारच ना. तेव्हा इंदू म्हणते की हो बरोबर आहे. असं अचानक थोडी ना कोणी मरतं. आधी तडपडले असतील, रक्त थोडंसं इकडे तिकडे गेलं असेल, थोडे कणले असतील, श्वास जड झाला असेल. यावर मिटकर मात्र काहीच उत्तर देत नाही. तेव्हा इंदू म्हणते की मिटकर साहेब, तुम्ही तर आय विटनेस आहात ना, तुम्ही असाल तिथे, तुम्ही बघितलं असेल ना सगळं, बोला की मग आता. तेव्हा मिटकर अडखळत म्हणतो की हो म्हणजे काय, दिसत होतं ते, पाय खोडत खोडत मेले बिचारा. तेव्हा आता इंदू यावर म्हणते की देव त्यांच्या आत्म्याला शांती देव. आणि ती परत मिटकरला म्हणते की पण मिटकर साहेब, तुम्ही खरंच खूप हिंमतवान आहात बरं का. म्हणजे तिथे मोहितराव तुमच्यासमोर असे तडफडत मरत होते, पण ते मरेपर्यंत तुम्ही तिथे बघत बसलात आणि इथे येऊन साक्ष दिलीत. खरंच खूप हिंमतवान आहात बाबा तुम्ही, पण माणुसकी नाही बाई तुमच्यात. तेव्हा हे ऐकून सरकारी वकील खूप चिडतात आणि म्हणतात की ऑब्जेक्शन माय लॉर्ड. आता वकीलसुद्धा इंद्रायणीला म्हणतात की इंद्रायणीजी. तेव्हा आता इंदू लगेचच म्हणते की माफ करा
माय लॉर्ड. आणि ती म्हणते की माय लॉर्ड, एखादा माणूस जर आपल्यासमोर तडफडतोय तरी त्याची मदत नाही करायची, मदतीची हाक नाही मारायची, डॉक्टरांना नाही बोलवायचं, मग याला माणुसकी नाही बोलायचं, तर मग काय बोलायचं? ही माणुसकी नसल्याचीच लक्षणं आहेत ना. आणि ती मिटकरला म्हणते की मिटकर साहेब, तुम्ही खिडकीत उभे होता, सगळं बघत होता, तरीसुद्धा तुम्ही काहीच केले नाही. अहो, रस्त्यात एखादा अनोळखी माणूस चक्कर येऊन पडला तरीसुद्धा आपण धावाधाव करतो. मोहितराव तर तुमच्या ओळखीचे होते ना, तुमच्यासमोर शेवटचा घटका मोजत होते ते. यावर मिटकर म्हणतो की तेव्हा मी घाबरलो होतो. यावर इंदू विचारते की कुणाला? आणि ती करिश्माजवळ जात म्हणते की हिला घाबरला होतात का तुम्ही? अहो, ही केवढी, तुम्ही केवढे? आणि ती मिटकरला म्हणते की अहो, जरा पटेल असं बोला, जरा खरं बोला. यावर मिटकर म्हणतो की लहान मोठं असं काही नसतं, खून केलेली पोरगी आहे ही, आणि हिला काय अडवणार मी? आणि हे बघा, त्यावेळेला जे सुचलं ते मी केलं, पण नंतर माझी चूक सुधारून इथे येऊन साक्ष देतोय की मी, ते काही मी चुकीचं करतोय का? यावर इंदू म्हणते की अहो, मी तर आधीच म्हणाले की तुम्ही खूप हिंमतवान आहात म्हणून. तेव्हा हे ऐकून मिटकर थोडासा घाबरतो. आता यावर इंदू मिटकरला विचारते की बरं, मग मला सांगा की तुम्ही जर कोणाच्या घरी भेटायला जात असाल तेव्हा त्यांच्या घरी दरवाजाने शिरता की खिडकीने? तेव्हा हे ऐकून ते सरकारी वकील जज साहेबांना म्हणतात की ऑब्जेक्शन माय लॉर्ड, हा काय प्रश्न आहे? यावर इंदू म्हणते की माय लॉर्ड, आपण कोणाच्या घरी भेटायला जातो तेव्हा दरवाजातूनच शिरतो ना, पण हे खिडकीतून शिरत होते. तेव्हा मिटकर घाबरत म्हणतो की मॅडम, मी दरवाजातूनच जात होतो. यावर इंदू त्याला ओरडून म्हणते की पण मग तुम्हाला खूनसुद्धा दारातूनच दिसायला पाहिजे ना की खिडकीतून. तेव्हा सरकारी वकील म्हणतात की ऑब्जेक्शन माय लॉर्ड, या आय विटनेसला कन्फ्यूज करतायत. यावर इंदू म्हणते की नाही, अजिबात नाही, मी तुम्हाला अजिबात कन्फ्यूज करत नाही आहे मिटकर साहेब. आणि म्हणते की मी ना उलट स्वतः कन्फ्यूज होऊन नये ना म्हणून याचं भूगोल जरा समजून घेण्याचा प्रयत्न करते, पण नाही, मला ना काही समजतच नाही आहे. म्हणजे बघा ना, दरवाजाजवळ असणारा माणूस खुणाच्या वेळेस अचानक खिडकीजवळ पोहोचतो, कसं काय? आता हे ऐकून मिटकर खूप घाबरून जातो. तेव्हा इंदू म्हणते की काय मिटकर साहेब, अचानक खिडकीजवळ कसं काय? म्हणजे तुमच्या पायाला भिंगरी आहे की काय? तेव्हा मिटकर आता अडखळत म्हणायला लागतो की मी दारातूनच जाणार होतो, पण आतून आवाज आला म्हणून मग मी खिडकीच्या दिशेनं गेलो आणि तिकडून पाहिलं. तेव्हा इंदू म्हणते की नक्की ना? तेव्हा मिटकरसुद्धा म्हणतो की हो, नक्की. यावर आता इंदू लगेचच विचारते की कुठून गेला होतात? तेव्हा मिटकर सांगतो की अहो, म्हटलं ना मॅडम की दरवाजाच्या समोरच्या बाजूने गेलो होतो. यावर इंदू आता विचारते की पण मग पुढच्या रस्त्याने गेला होतात की मागच्या रस्त्याने? यावर मिटकर म्हणतो की हो मॅडम, तिकडे जाणारा एकच रस्ता आहे की. तेव्हा इंदू म्हणते की बरोबर, म्हणजे मंदिराकडून जाणारा रस्ता आहे तो. तेव्हा तो मिटकर म्हणतो की हो, मी त्याच रस्त्याने गेलो होतो. यावर इंदू विचारते की नक्की ना? तेव्हा मिटकर सांगतो की हो, तिकडे जाणारा एकच रस्ता आहे आणि मी त्याच रस्त्याने गेलो. तेव्हा इंदू म्हणते की विचार करून सांगा बरं का मिटकर साहेब. तेव्हा मिटकर म्हणतो की अहो मॅडम, तुम्ही माझ्यावर विश्वास का नाही ठेवते? मी त्याच रस्त्याने आलो आणि त्याच रस्त्याने गेलो. तेव्हा इंदू जज साहेबांना म्हणते की माय लॉर्ड, याची नोंद घ्यावी. आणि ते मंदिराकडून आले आणि मंदिराकडूनच गेले. आणि ती परत मिटकरला विचारते की बरं, मग मिटकर साहेब, मंदिराकडून जाण्याआधी एक हॉटेल लागतं. तेव्हा मिटकर म्हणतो की स्वागत हॉटेल बंद होतं त्यावेळेस. तेव्हा इंदू म्हणते की अरे वा, चांगलाच भूगोल माहिती करून घेतला आहे त्या जागेचा. आणि ती म्हणते की माय लॉर्ड, ते खरं बोलत आहेत, हॉटेल त्या दिवशी बंदच होतं, पण हॉटेलच्या बाहेर लागलेला CCTV कॅमेरा तो मात्र चालूच होता. आणि त्या CCTV कॅमेरामध्ये तुम्ही ना येताना दिसताय ना जाताना. त्यामुळे तुम्ही या कोर्टात आल्यापासून जे बोललात ते साफ खोटं बोललात. तुम्ही आय विटनेस नाही तर लाईव्ह विटनेस आहात. आणि ती जज साहेबांना आता म्हणते की माय लॉर्ड, माझ्याकडे ना याचा पुरावा आहे. आणि ती पेनड्राईव्ह दाखवत म्हणते की हे त्या हॉटेलच्या बाहेरचं फुटेज आहे आणि त्यात कुठेही मिटकर दिसत नाही आहे, तुम्ही चेक करून बघू शकता. तेव्हा यावर जज साहेब म्हणतात की फुटेज चेक करून पुढचा निर्णय दिला जाईल आणि सांगतात की लंच ब्रेकनंतर पुढची सुनावणी होईल. तर इकडे आता मिटकर खूपच घाबरून गेलेला असतो. तर यानंतर आपण पाहतो की तो इन्स्पेक्टर आता लगेच श्रीकलाला फोन करतो आणि श्रीकलाला घाबरत सांगायला लागतो की अहो मॅडम, तुमचा तो आय विटनेस उघडा पडला आहे, वाट लागली त्याची. हे ऐकून श्रीकला खूप शॉक होते आणि म्हणते की काय बोलताय तुम्ही? कसं शक्य आहे हे? मी त्या मिटकरला ना चांगलंच पळवून पाठवलं आहे आणि वरून त्याला
हवे तितके पैसेसुद्धा चारलेत. तेव्हा यावर तो इन्स्पेक्टर म्हणतो की हो त्याला पैसे चारलेत, पण इंद्रायणीचं काय, तिने त्या मिटकरवरती प्रश्नांचा भडीमार केला आहे, सगळा गेम ना उलटापुलटा झाला आहे. तेव्हा हे ऐकून श्रीकला खूप चिडते आणि म्हणते की ती इंद्रायणी ना, तिचं ना काहीतरी करावं लागणार आहे. आता यावर इन्स्पेक्टर म्हणतो की ते कराल तेव्हा कराल हो, पण पहिलं आत्ताचं बघा, सिच्युएशन खूप डेंजर आहे, इथे काही होऊ शकतं, तो मिटकर ना तुमचं नावसुद्धा घेऊ शकतो. हे ऐकून श्रीकला खूप घाबरते आणि म्हणते की नाही नाही, हे शक्यच नाही, असं नाही होणार. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतो की आज इथे काही होऊ शकतं, तुमचं नाव पुढे आलं ना तर माझंही नाव पुढे येईल आणि सगळ्या करिअरची वाट लागेल माझ्या. हे सगळं ऐकून आता श्रीकला खूपच टेन्शनमध्ये आलेली असते आणि तिला काही सुचत नसतं आणि ती त्या इन्स्पेक्टरला म्हणते की नाही होणार असं काय. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतो की पुढची हिअरिंग सुरू होईल आत्ता आणि बघतो मी काय ते, असं म्हणून तो फोन ठेवून देतो. तर इकडे श्रीकला मात्र खूप घाबरलेली असते आणि खूप टेन्शनमध्ये आलेली असते. तर यानंतर आता कोर्टाची हिअरिंग सुरू होते. आता जज साहेब म्हणतात की बचाव पक्षाच्या आर्ग्युमेंटमध्ये 100% तथ्य आहे. कोर्टाने CCTV फुटेज चेक केले आणि फुटेजमध्ये संपूर्ण दिवसामध्ये आय विटनेस हा मोहितरावाच्या घराकडे जाताना दिसलेला नाही आहे. तेव्हा सगळेजण हे ऐकून खूप खुश होतात. आता इंदू म्हणते की माय लॉर्ड, मला या केस संदर्भात अजून एक गोष्ट समोर आणायची आणि ती जज साहेबांना यावर इंदू आता जज साहेबांना म्हणते की माय लॉर्ड, मिटकरला खोटा आय विटनेस म्हणून उभं केलं आणि खोटी साक्ष देण्यासाठी त्याला पैसे देखील दिले आहेत. यावर जज साहेब इंदूला म्हणतात की इंद्रायणीजी, कोर्टाला पुरावे लागतात. आता यावर इंदू म्हणते की जज साहेब, मिटकर काहीही काम करत नाही आहेत आणि त्यांच्याकडे पैसे येण्याचे कसलेही सोर्सेस नाही आहेत ना, त्यांना कुठलीही लॉटरी लागली आहे, मग त्यांच्याकडे इतके सारे पैसे कसे काय आले. त्यांनी घरात काही महागड्या वस्तू खरेदी केल्यात आणि एवढंच नाही तर दागिनेसुद्धा खरेदी केलेत. कोर्टाला पुरावा हवा आहे ना, तर माझ्याकडे तो सुद्धा आहे. यावर आता जज साहेब म्हणतात की कोर्टासमोर तो सादर करावा. आता इंदू जज साहेबांना काही पावत्या दाखवत म्हणते की माय लॉर्ड, ह्याच त्या पावत्या. आता जज साहेब त्या पावत्या चेक करायला लागतात आणि तर इकडे आता इंदू गालातल्या गालात हसत असते आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की इंदू जज साहेबांना म्हणते की पोलिसांनी कसलीही शहानिशा न करता आय विटनेसला उभं केलं आणि निर्दोष करिश्माला या प्रकरणात पुरेपूर अडकवण्याचा प्रयत्न केला. कोर्टाला माझी विनंती आहे की मिटकरवर खोटी साक्ष देण्याचा गुन्हा दाखल करावा आणि खोलात जाऊन या प्रकरणाचा तपास व्हावा आणि मोहितरावाच्या खऱ्या खुनाला कोर्टासमोर हजर करावं. तेव्हा हे ऐकून तो इन्स्पेक्टर आणि तो मिटकर आणि ते सरकारी वकील तिघेही खूप टेन्शनमध्ये येतात आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.